नमस्कार. सकाळचे 11 वाजतात. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता सविस्तरपणे पाहूयात. महाडमधल्या मारहाण प्रकरणी नगर परिषद निवडणुकीदरम्यान हा राडा झाला होता. गोगावरे आणि तटकरे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. अखेर गोगावरे पोलिसांना शरण आले. मंत्री भरत गोगावरेंचा मुलगा महाड पोलिसांच्या ताब्यात आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान राडा झाला होता आणि या प्रकरणी आता भरत गोगावरे यांचे पुत्र आता ते पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. गोगावरे आणि तटकरे समर्थक यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली होती. विकास गोगावरे आता पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळते. मंत्री भरत गोगावरे यांचा मुलगा महाड पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुद्धा झाली होती आणि न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान महाडमधल्या या सगळ्या प्रकरणी आता विकास गोगावरे पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळते. या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर. अजेश, खरं तर हे प्रकरण खूप गाजलं होतं. न्यायालयानं सुद्धा या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. आता गोगावरेंचा मुलगा पोलिसांना शरण आलाय. काय सध्या कशी पद्धतीने सध्या परिस्थिती पाहायला मिळते? कल्याणी खरं आहे, विकास गोगावले यांनी आज स्वतःहून त्यांच्या सहकार्यासोबत आत्मसमर्पण पोलिसांसमोर केलं आहे. खरं तर 2 तारखेला मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये मोठा राडा झाला होता. का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास गोगावलेंवर रिव्हॉल्वर रोखली होती आणि त्याच्यातून हा राडा झाला आणि या प्रकरणात परस्पर दोन्ही म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही कार्यकर्त्यांवर परस्पर गुन्हे दाखल झाले होते आणि त्यानंतर जवळपास 1.5 महिन्यापर्यंत हे सर्व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते फरार होते आणि याच प्रकरणावर उच्च न्यायालयाने जे आहे ते राज्य सरकार आणि रायगड पोलिसांवर ताशेरे ओढले होते. आणि आज आपण पाहिला मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी स्वतःहून आपल्या सहकार्यासोबत याच पोलीस ठाण्यात जे आहे ते पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलात तर या प्रकरण जो आहे तो पूर्णपणे महाराष्ट्रात गाजला होता. विरोधांकडून अनेक टीका करण्यात आली होती. मात्र आता आपण पाहिलात तर थोड्या वेळापूर्वीच जे आहेत ते विकास गोगावले हे पोलिसांसमोर हजर झालेले आहेत. एकंदरीत या राड्या प्रकरणानंतर प्रचंड या राड्याची चर्चा झाली होती. मात्र विकास गोगावलेंना आत्मसमर्पण केल्याच्या नंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत, माजी आमदार माणिकराव जगताप यांचे बंधू असतील, तालुका प्रमुख असतील किंवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते असतील, यांना कधी अटक करणार, ते स्वतःहून समर्पित होतात का, हेही पाहणं आता तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. त्यामुळे या सगळ्यावर आता भरत गोगावरे यांची प्रतिक्रिया काय नेमकी समोर येते आणि पोलिसांकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.